नाशिकमध्ये दुकानात भयंकर प्रकार. पोलिसांनी डोक्याला हात लावला. कुल्फीचा फ्रीज उघडताच असं जे नाही ते दिसलं. एवढं भयंकर चालू होतं, विश्वास बसेना झाला. आसपासचा परिसर तडकाफडकी बंद. कुल्फीच्या मध्ये चाललेलं हे पाहताच सर्व थरथरले. नेमकं काय होतं त्या फ्रीजच्या आत? गोड थंडगार कुल्फीच्या नावाखाली असं काय दडलं होतं ज्यामुळे अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली? हा प्रकार ऐकून तुम्हीही पुरते हादराल. उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या, छोट्या दुकानात ठेवलेले फ्रीज आणि रंगीबिरंगी कुल्फीचे साचे, हे सगळं दृश्य आपल्याला सहज आकर्षित करतं. अंगाची लाही लाही होत असताना थंडगार मावा मलाई कुल्फी हातात घेतली की जणू काही समाधान मिळाल्यासारखं वाटतं. पण ह्याच गारव्याच्या आड दडलं होतं काहीतरी असं जे अंगावर काटा आणणारं होतं. गेल्या काही दिवसात परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. काही जण म्हणत होते कुल्फीचा रंग काहीसा वेगळाच दिसतोय, तर काही पालकांनी मुलांना कुल्फी खाल्ल्यानंतर त्रास झाल्याची कुजबूज केली. पण नेमकं काय सुरू आहे याची कल्पना कोणालाच नव्हती. एका गजबजलेल्या भागात साधं सरळ दिसणारं एक दुकान बाहेरून पाहिलं तर काहीच वेगळं वाटणार नाही. मात्र आत फ्रीजमध्ये रचलेल्या शेकडो कुल्फी रंग इतके गडद आणि आकर्षक की लहान मुलं तर लगेच भुरळ घालतील. पण त्या रंगांमागे काय रहस्य दडलं होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दुपारची वेळ, दुकानात नेहमीप्रमाणे गडबड आणि अचानक काही अधिकारी आत शिरले. क्षणात वातावरण बदललं. विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरची घाबरलेली छटा स्पष्ट दिसत होती. फ्रीज समोर अधिकारी थांबले. एका मागोमाग एक साचे बाहेर काढले जाऊ लागले. सुरुवातीला सगळं नेहमीसारखंच वाटत होतं, पण जसं जसं तपास वाढत गेला तसं तसं अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले. काहीतरी चुकत होतं, काहीतरी खूप मोठं. एका कोपऱ्यात काही डबे ठेवलेले दिसले. झाकण घट्ट बंद. ते उघडताच अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या डब्यांमध्ये जे होतं ते पाहून क्षणभर कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. गोड पदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणी असं काय असू शकतं याची कल्पना नव्हती. आतली जागा अत्यंत अस्वच्छ. भिंतीवर चिकटलेले थर, जमिनीवर सांडलेले पदार्थ आणि त्याच ठिकाणी तयार होणाऱ्या कुल्फी. स्वच्छतेचा लवलेशही नाही. पण हे फक्त सुरुवात होती. खरी धक्कादायक बाब अजून पुढं होती. तपासणी दरम्यान सापडले काही रंगाचे डबे. मात्र ते खाण्यायोग्य रंग नव्हते. ते होते चित्रकलेसाठी वापरले जाणारे पोस्टर कलर. होय, ज्या रंगांनी मुलं चित्र रंगवतात तेच रंग इथे कुल्फीला आकर्षक रंग देण्यासाठी वापरले जात होते. गडद पिवळा, तांबडा, चॉकलेटी शेड, हे सगळं नैसर्गिक नसून रासायनिक रंगांनी तयार केलं जात होतं. हे रंग मानवी आरोग्यासाठी किती घातक असू शकतात याची कल्पना आली की अंश हारतं. विशेषतः लहान मुलांच्या शरीरावर याचा परिणाम किती भयानक होऊ शकतो याचा विचारही करवत नाही. अधिकाऱ्यांनी एक एक साचा तपासला. सुमारे हजारो कुल्फी तिथे साठवून ठेवल्या होत्या. तयार माल विक्रीसाठी सज्ज होता. काही फिरते विक्रेते ते उचलून बाहेर जाण्याच्या तयारीत होते. जर ही कारवाई काही तास उशिरा झाली असती तर कदाचित हा सगळा माल बाजारात पोहोचला असता. तपासात असेही समोर आले की ह्या कुल्फी दुर्गम भागात आणि रेल्वे गाड्यांमध्ये विकल्या जात होत्या. कमी किमतीत मिळणारी आकर्षक कुल्फी पाहून अनेक जण विचार न करता ती विकत घेत होते. कुणालाही कल्पना नव्हती की त्या गोड चवीत विषारी रंग मिसळले आहेत. जप्त केलेल्या कुल्फींची संख्या वाढतच गेली. अधिकाऱ्यांनी तातडीने सगळा साठा सील केला. बाहेर उभ्या असलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. नेमकं काय सापडलंय? इतका गोंधळ का? प्रश्नांचे ढीग जमा झाले. काहींनी मोबाईलवर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला तर काहींनी घाबरून मागे सरकले. वातावरणात भीती आणि संताप दोन्ही होते, कारण हा प्रकार फक्त फसवणूक नव्हती तर थेट लोकांच्या आरोग्याशी खेळ होता. तपास पथकाने नमुने गोळा केले आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलं. तोपर्यंत त्या ठिकाणाचा कारखाना पूर्णपणे बंद करण्यात आला. ज्या फ्रीजमधून गारगार कुल्फी बाहेर येत होत्या त्याच फ्रीजने एका मोठ्या घोटाळ्याचं दार उघडलं. रंगीबिरंगी दिसणाऱ्या त्या कुल्फी प्रत्यक्षात रासायनिक रंगांनी माखलेल्या होत्या. लोकांनी स्वस्तात आणि आकर्षक दिसणारा माल देण्याच्या नादात काही जण किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याचं हे जिवंत उदाहरण ठरलं. थोड्या नफ्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळण्याची तयारी दाखवली गेली होती.
या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी घरातील लहान मुलांना बाहेरची कुल्फी खाऊ देणं बंद केलं. काहींनी आधीच खाल्लेल्या कुल्फीची आठवण काढत काळजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केलं की उघड्यावर मिळणारे किंवा संशयास्पद वाटणारे पदार्थ खरेदी करू नयेत. परवाना, स्वच्छता आणि दर्जा तपासूनच खाद्यपदार्थ विकत घ्यावेत. गोड चवीच्या आड लपलेलं हे काळं सत्य उघड होताच सगळे हादरले. कुल्फीच्या साच्यातून बाहेर आलेली थंडी नव्हती, तर होती थरकाप उडवणारी वस्तुस्थिती. आणि शेवटी स्पष्ट झालं की मावा मलई कुल्फीच्या नावाखाली चित्रकलेचे पोस्टर, रंग मिसळून बनावट कुल्फी तयार केल्या जात होत्या. हजारो कुल्फी जप्त करून नष्ट करण्यात आल्या. एक साधी कुल्फी आणि तिच्या आत दडलेलं रसायनाचं जाळं. पुढच्या वेळी रंगीबिरंगी कुल्फी पाहताना हा प्रकार नक्की आठवा, कारण कधी कधी गोड दिसणारं सगळं सुरक्षित असतं असं नाही, आणि थंडगार चवीच्या आड दडलं असतं काहीतरी अत्यंत घातक.